अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। BLO SIR चे काम करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी प्रचंड दबाव टाकत आहेत. त्यांना अपशब्द वापरत आहेत. टार्गेट पूर्ण न करणाऱ्यांचा मानसिक छळ केला जात आहे. फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी दाखवत आहेत. हा छळ त्वरित थांबवावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला. शिष्टमंडळाने लेखी निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना दिले. बऱ्याच ठिकाणी मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करत असताना अनेक अडचणी येत आहेत. शिक्षक कर्मचारी आपले दैनंदिन कामकाज सांभाळून यासाठी वेळ देत आहेत. काही ठिकाणी पूर्ण वेळ याच कामात आहेत. यांना वेळी अवेळी वरिष्ठांचे फोन येतात. टार्गेट पूर्ण करण्याबद्दल तंबी दिली जाते. पण हे काम करण्यासाठी जनतेचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याच लोकांना याबाबत माहिती नाही. शासनाने पुरेसे प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक होते. तेही झाली नाही. त्यामुळे जनता ही संभ्रमात आहे. अशा वेळी हे काम वेळेत पूर्ण करण्याच्या बंधनामुळे शिक्षक प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. यातून काही दुर्घटना घडू नये याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. शिक्षकांना समजून घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन हे काम करण्यास प्रोत्साहन द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळामध्ये आमदार जयंत आसगावकर, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, मुख्याध्यापक संघाचे सचिव RY पाटील, शिक्षक नेते दादासाहेब लाड, खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, आयफेडचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर सावंत, शिक्षक नेते राजाराम वरुटे, राजेश वरक, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, बाळ डेळेकर, गणपती मांडवकर, जयवंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.